मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोंबडा आरवला. सुशाच्या आईला जाग आली. सुशा तिच्या अंगावरती हात ठेवून झोपली होती. तिचा हात अलगद बाजूला करून ती उठली. रात्री सुपात काढून ठेवलेलं दळण घेऊन दळायला बसली. जातं घरघरू लागताच सुशालाही जाग आली. ती उठून जवळच दळायला बसलेल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपली. आईच्या मांडीच्या झुल्यावर तिला पुन्हा गाढ झोप लागली. दळून होताच आईने तिला उठवलं. ती उठून बसली. जांभई देता देता सुटलेल्या केसांचा अंबाडा बांधला. नानीवरती जाऊन मडक्यातल्या पाण्याने खळखळून चूळ भरली. नानीच्या चुलीतला एक कोळसा दाढेखाली करा करा चावून ती दात घासू लागली. बाहेर पायाखाली दिसू लागलं तसं तिने तोंड धुतलं. छोटं जाळ, कोयती, जुनेर आणि पिशवी घेऊन आईला म्हणाली, "आये, मी डोबीवर जातय, सांभाळून जा." चुलीत आग साकटीत असलेल्या आईने नेहमीप्रमाणे सांगितलं. पायात करकरणाऱ्या वाहना सरकवून ती तरातरा चालत नदीकडे निघाली. वाटेतले दगड पायाने उडवत झाडांची पानं खुडत खुडत ती चालली होती. डोबीवरच्या खडकावर आल्यावर तिने चप्पल काढली. जाळं कोयती खाली ठेवली. साडी गुडघ्याच्या वर घेऊन काचा मारला. पदर कमरेला घट्ट गुंडाळून पिशवी कमरेला खोवली. जाळं आणि कोयती घेऊन ती खडकावरती पाण्यात उतरली. थंडगार छातीभर पाण्यात उतरताच एक शिरशिरी तिच्या अंगातून निघाली. एका हाताने नाक धरून तिने बुडी मारली. थोड्या थोड्या वेळाने ती श्वास घेण्यासाठी बाहेर यायची. छातीभर श्वास घेऊन पुन्हा बुडी मारायची. अर्ध्या पाऊण तासानंतर ती जेव्हा पाण्याबाहेर आली तेव्हा लख्ख उजाडलं होतं. सूर्य डोंगराआडून हळूहळू वर येत होता. श्वास स्थिर होईपर्यंत ती खडकावर बसली. पिशवीत डोकावून पाहिलं. फडफडणाऱ्या माशांना हाताने स्पर्श करून पाहिला. मनासारखे मासे मिळाल्याचं तिला समाधान वाटलं. पिशवी बाजूला ठेवून तिने पिशवीच्या तोंडावर कोयतीचं वजन ठेवलं. मासे अजूनही आतल्या आत फडफडत होते. ती उठून उभी राहिली. कमरेचा पदर सोडून पिळला. त्यानेच केस आणि तोंड पुसलं. मग सोबत आणलेलं जुनेर नेसू लागली. ओली साडी खडकावर पडली. ती निर्या खोवत असतानाच तिचं लक्ष जाळीकडे गेलं. वाळाच्या डेगेवरच्या त्या जाळी आडून कुणीतरी आपल्याकडे पाहतोय असं तिला दिसलं. "कोण रे तो?" रागाने तिने विचारलं. घाईघाईने पदर खांद्यावर टाकला आणि ती धावत वर आली. तोपर्यंत चोरून पाहणारा पळाला होता. पळणाऱ्या रावजीला तिने लगेच ओळखलं. तिचं डोकंच सणकलं. तिने त्याचा पाठलाग सुरू केला. तिला मागून येताना पाहून रावजी गडबडला, घाबरला. धावता धावता तो पडला, धडपडला. पुन्हा उठून धावू लागला. कसंबसं त्याने घर गाठलं आणि एका खोलीत शिरून दार लावून घेतलं. फार तर ती 4 शिव्या हसडील असं त्याला वाटलं होतं. पण तिने पाठलाग केल्याने तो चांगलाच हबकला होता. आपला नवरा असं का करतोय ते त्याच्या बायकोला कळेना. ती दरवाजा ठोठावून त्याला विचारणार तोच खळ्यातून हाक आली, "रावजी, ए रावजी!" त्याच्या बायकोने बाहेर येऊन पाहिलं. धापा टाकणारी, घामाघूम झालेली, रागाने थरथरत असलेली सुशा कर्दन काळासारखी उभी होती. "काय झाला गो सुशा?" रावजीच्या बायकोने विचारलं. "तुझं घोय खय असा? कित्या काय झाला? आधी त्याका बाहेर बोलाव." "अगो पण झाला तरी काय? काय केल्याने त्यांनी? तुझ्या लग्नात किती वर्षा झाली?" सुशाने विचारलं. ती असं का विचारते तिला कळेच ना. तरीही तिने उत्तर दिलं, 3 वर्षा. "मगे अजून त्यांना तुका उघडी बघल्यान नाय? काय बोलतस तू सुशा?" ह्या खळ्यात उभं राहून मोठ्याने विचारलेल्या या प्रश्नाने ती गोंधळून गेली होती. "सकाळी सकाळी तुझो घो माका डोबीवर कपडे बदलताना चोरून बघित होतो." "काहीतरीच काय सांगतस सुशा तू? मग मी काय खोटा सांगतय? गो चोरून कित्या बघतीत?
थैसून जाताना नजार पडली असात. इतक्या सकाळी त्याचा डोबीवर काय काम? आणि चोरून बघित नाही होतो तर पळालो की त्या कुल्याक खोट लावन. आणि आता दडलो हा की त्या. रावजीची बायको या तिच्या प्रश्नांनी निरुत्तर झाली. रावजी, तिने पुन्हा आरोळी ठोकली आणि त्याच्या बायकोला बाजूला सारून घरात शिरली. एकच खोली बंद असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती त्या दारावरती थापा मारू लागली. रावजी, बाहेर ये. ह्या सुशाक चोरून बघूची तुझी हिंमतच कशी झाली? लगीन करतस काय म्हणा विचारलेलंय तेव्हा शेपडी घातलंय आणि आता चोरून बघतस काय रे निर्लज्जा? बाहेर येतो आधी. पण आतून रावजी हू की चू करीत नव्हता. सुशा, मी तुझी माफी मागतय, गयावया करीत रावजीची बायको म्हणाली. वगीच आरडावरड करू नको, लोका जमतीत. जमाकच व्हये, ती ठामपणे म्हणाली. माझ्यासारखे मुलीचे बाबतीत ह्यो असो करतो, मग बाकीच्या मुलींच्या बाबतीत काय करीत? ह्याची वाकडी नजर आत्ता सरळ नाही केली तर गावातल्या पोरी बाळींका एकटा दुकटा खै फिराकच नको. एवढीशी गोष्ट तू खैचे खै नेतस सुशा. गावातल्या कोणी पापयान तुका उघडी बघल्यानंतर चलात काय? सांग, तुका चलात असात तर मी आत्ता जातय निघून. एकदा माफी कर त्यांका. लोकांका कळला तर गावभर अब्रू जायत त्यांची. कोणाक तोंड दाखवूक पण नको त्यांका. एवढ्यात रावजीची म्हातारी आई भिंतीला धरून धरून बाहेर आली. म्हणाली, सुशा, मी ऐकलंय सगळा. एक पावट सोडू दे त्याका. सोडतय, पण त्यांना बाहेर येवन माझा चुकला म्हणाक वह्या. राऊ, बाहेर येवन चुकला म्हण, ती माफ करीत तुका, म्हातारीने सांगितलं. तरीही रावजीने दार काही उघडलं नाही. आता झाला ता मिटून टाकतस काय, गाव जमा होवाची वाट बघतोस रे? म्हातारीने विचारलं तसं रावजीने दार उघडलं आणि खाली मान घालून उमऱ्यावरती उभं राहून म्हणाला, मी चुकले सुशा. तुझे म्हातारेकडे बघून तुका सोडून देतय, नाहीतर माका उघडे बघणाऱ्याक मी नागडो करून धोपटला असतय. मग ती त्याच्या बायकोला म्हणाली, जातय मी. घोवाक सांग सगळीकडे पळसाक पाना 3च असतात म्हणाचा. एकदा अजूनही खाली मान घालून उभ्या असलेल्या रावजीकडे तुच्छतेने पाहून ती तरातरा निघाली. ती रावजीच्या परसुवा बाहेर पडते ना पडते, तोच वाडीतला पांडोबा समोरून आला. विचारलं, काय झालं गो सुशा? खय काय? मी बघलंय. रावजी पुढेनी पाठसून तू धावत होतास. हा हा, ता बघलस तू? ती आमची सरत लागलेली. तिने आपल्याला खोटं सांगितलंय हे त्याने ओळखलं आणि खोचकपणे विचारलं, असा मग कोण जिंकला? सुशा खेळत असताना दुसरा कोण जिंकतला? ती डोबीवर आली आणि डोक्याला हात लावून रावजीला एक शिवी हासडली. खडकावरती ठेवलेल्या माशांच्या पिशवी सभोवती कावळे बसले होते. माशांवरती यथेच्छ ताव मारत होते. तिची चाहूल लागता सगळे कावळे चोचीत एक एक मासा घेऊन उडून गेले. तिने पिशवी उचलली. त्यात 1-2च छोटे मासे होते. पिशवी झाडून तिने ते पाण्यात टाकले. जाळं कोयती घेऊन घरी निघाली. परतताना आजची मेहनत फुकट गेल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावरती दिसत होते. आज कोणाक दिलंस माशे? नेहमीप्रमाणे तिच्या आईने चौकशी केली. कोणाक नाय? असा काय? आज अजिबात गावाक नाय? गावलले पण रावजीच्या मढ्यावर पडले. असं म्हणून घडलेली सगळी हकीकत तिने आईला सांगितली. तिची आई हे सारं ऐकून गप्पच झाली. तिच्या चेहऱ्यावरती चिंता दिसू लागली. सुशाच्या हे लक्षात आलं. तिने विचारलं, आई गप कित्या झालंस? प्रथमच पाहत असल्यासारखं आपल्या लेकीकडे न्याहळून पाहत ती म्हणाली, तुझा लगीन झाला असता मगे मी मोकळा झाला असतय. कोण बघतला माझ्या लग्नाचा? तिसरीकडेच पाहत ती म्हणाली, गेल्या 2-3 वर्षात निलाजऱ्यासारख्या मी 3-4 विचारलंय. ह्या रावजीक पण विचारलंय, पण कोण तयार झालो नाय. सुशा असाच गावला तर सगळ्यांका भया, पण त्याच्याबरोबर लगीन करूची कोणाची हिंमत नाय. माझी काळजी करू नको आहे. माझ्या अंगाक हातच काय, नुसते वाकडे नजरेन कोणी बघल्यान तरी त्याचे डोळे त्याच्या हातार काढून ठेवन मी. असं सांगून ती कामाला जायच्या तयारीला लागली. पण तिच्या आईच्या मनातली चिंता काही कमी झाली नव्हती. साहजिकच होतं. सुशा आता 25शीला आली होती. तिच्या बरोबरच्या मुलींची लग्न झाली होती.
एक दोघींना तर 1-2 मुलंही झाली होती. त्यांच्याच वाडीवरचा सदाशिव सुशाला खूप आवडायचा. त्याच्याशी लग्न व्हावं असं तिला खूप वाटायचं. परंतु तो मोठ्या जमीनदाराच्या घरातला असल्यामुळे हे स्थळ आपल्या आवाक्यातलं नाही हे ती जाणून होती. सदाशिव मोठ्या घरातला असला तरी त्याचा स्वभाव निगर्वी आणि शांत होता. बायका मुलींपासून तर तो 4 पावलं लांबच राहायचा. तो लाजाळू पण कामसू होता. शेतात राबण्यासाठी गडी माणसं असली तरी तो आपल्या दोन्ही भावांप्रमाणे बांधावरून देखरेख न करता स्वतः त्यांच्या बरोबर काम करीत असे. त्याच्यासारखा सत्शील आणि मेहनती तरुण तिच्या पाहण्यात दुसरा नव्हता. सदाशिव गुणांनी उजवा असला तरी दिसायला तिच्या समोर खूपच डावा होता. ती देखणी तर हा 4 चौघांसारखा, ती उंच तर हा तिच्यापेक्षा ठेंगणा, ती गोऱ्यांमध्ये गणावी अशी तर हा काळ्यात मोडावा असा, ती बडबडी फटकळ तर हा अबोल आणि भिडस्त. लग्नाविषयी आता दुसऱ्या कुणाला विचारण्याआधी एकदा सदाशिवला विचारून तरी पाहावं असं तिने ठरवलं आणि शेतात एकटा गाठण्याची ती संधी पाहू लागली. दुपारी जेवणाच्या वेळी किंवा संध्याकाळी घरी जाताना गडी माणसं गेली तरी अर्धा पाऊण तास तो शेतातच काम करीत असतो हे तिला ठाऊक होतं. अशाच वेळी त्याची भेट घ्यायचं तिने नक्की केलं. त्या दिवशी तिने आपलं काम रोजच्या पेक्षा थोडा आधीच थांबवलं आणि सदाशिव काम करीत होता तिथूनच जवळ असलेल्या एका झाडाखाली येऊन बसली. जेवणाची वेळ होताच गडी माणसं निघून गेली. ती दूर गेल्याचं पाहताच सुशा उठली. सदाशिवच्या समोर येऊन उभी राहिली. तिला पाहून सदाशिवला आश्चर्य वाटलं. ती हसली. विचारलं, "दुपार झाली नाही अजून?" तो गडबडला. त्याच्या काळजात धडधड सुरू झाली. "झाली तर काय?" तो कसं बसं म्हणाला. "सदाशिवा, तुझ्याकडे वायच बोलाचा होता." "माझ्याकडे?" त्याने प्रश्नार्थक चेहरा केला. "होय होय, तुझ्याकडे." "माझ्याकडे? माझ्याकडे काय काम?" "असा याक सांगतय, सावलेत चल, निमार लय लागता हा." असं सांगून ती बांधावरल्या झाडाकडे चालू लागली. तो तसाच उभा राहिला. तिच्या मागून जावं की नको हेच त्याला कळेना. "बघतस काय? ए की." त्याला अजून तिथेच उभा असलेला पाहून ती म्हणाली. हातातली कुदळ तिथंच टाकून तो आला. "काय बोलाचा असा?" घास पुसत त्याने विचारलं. "घाम निमरान इलो काय माका बघून इलो तुका." गालातल्या गालात ती हसत म्हणाली. तिचं ते गोड हसू तो पाहतच राहिला. प्रथमच तो तिला इतक्या जवळून पाहत होता, तिच्याशी बोलत होता. "काय काम?" असं विचारताना त्याने आजूबाजूला पाहून कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. इतको भीतच की त्या कोण बघित नाही हा, आणि बघितल्यानंतर काय झाला, दोघा उघड्यावरती आसव, आडोशाक नाही. तरीही कुणीतरी पाहिल ही त्याच्या मनातली भीती दूरच होत नव्हती. काय बोलायचा असा, तिने लवकर काय ते सांगून टाकावं असं त्याला वाटत होतं. ती काही क्षण त्याच्या डोळ्यांत पाहत राहिली. त्याने लाजून मान खाली घातली. "माझ्या बरोबर लगीन करशील?" तिच्या या अनपेक्षित थेट प्रश्नाने तो बावचळून गेला. गप्पच झाला. "सांग छा." "नाही नाही, नाही जमाचा." "कित्या?" "विचार करूक येळ भयो." "हरकत नाही, 4-8 दिवसांनी सांग, माका घाय नाही हा." "नाही, नाही जमाचा." त्याने पुन्हा तेच सांगितलं. "कित्या?" "मी काय दिसाक वायट असय? माझी चाल चलणूक वायट असा?" "तसा नाही तर कसा?" "आता या खरा, मी बोलते ताडफाड, मी कोणाची पर्वा करीत नाही. पण माका सांग सदाशिवा, मी जर असा बोलले नाही, वागले नाही तर माझ्यासारख्या घरात बापयो माणूस नसलेल्या तरण्या ताठ्या मुली गावातले टगे सुखान जगाक देतीत काय रे? सांग, जगाक देतीत का?" "माझा बोलना वागना वाकडा तिकडा असात, पण माझा पाऊल वाकडा तिकडा पडलेला नाही हा, ह्या जगमुलूक सांगता हा." "हा, आता तुका हुंडो भयो असात तर तसला काय आमच्याकडे नाही हा, आमचा हातावरचा पोट." सदाशिव अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला. "तू सगळ्यांपेक्षा निराळू आसस, देवमाणूस आसस म्हणान मी तुका विचारलंय. तुझे सवडीन तू कायता उत्तर दी. बरा जातय मी आता." असं सांगून ती निघाली सुद्धा. ती तिथून निघून गेली तरी तिची लांब लांब जाणारी पाठमोरी आकृती पाहत
तो तिथेच उभा होता. अचानक ती येते काय, बोलते काय, लग्नाबद्दल विचारते काय, सारंच त्याला स्वप्नात घडल्यासारखं वाटत होतं. तिचं रूप, बोलणं, धाडस यामुळे सदाशिव विलक्षण प्रभावित झाला होता. तिने आपल्या वागण्या बोलण्याचं केलेलं समर्थन त्याला पटलं होतं. तिच्यातला नाजूकपणा, स्त्रीत्वही त्याला जाणवलं होतं. त्याला ती आवडली होती. पण आपण तिच्या पुढे रंगरूपाने, उंचीने कमी पडणार. आपला जोडा तसा विजोडच दिसणार हे त्याला जाणवत होतं. शिवाय आपल्या घरातून देखील तिच्याशी लग्न करायला विरोध होणार हे त्याला माहिती होतं. त्यामुळे तिला कळवल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आपण नकार दिल्यावर ती निराश होणार हेही तिला कळत होतं. त्याबद्दल वाईटही वाटत होतं. दुसऱ्यांदा विचारल्यावरही सदाशिवने नकार दिल्यावर कधी नव्हे ते तिच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. ते टिपून ती म्हणाली, माका वाटलंला तू माझ्या बरोबर लगीन करशील, पण हे दुनियेक गरीबाचा कोण नाही ह्याच खरा. माझो बापूस असतो, त्याच्याकडे पैसा अडको असतो, तर माझा लगीन कधीच झाला असता. तोंडात पदर घेऊन ती रडू लागली. सदाशिवचं मन द्रवलं. तो म्हणाला, रडा नको सुषा, रडा नको. मी करीन तुझ्या बरोबर लगीन. नको. ती नाक पुसत म्हणाली, माझ्यावर दया दाखवू नकोस. दया नाय, तू माका आवडलंस, पण घरातले कबूल होवचे नाय म्हणान माका धीरच होयत नाय होतो. पण आता मी घरात सांगतय. त्याने तिची समजूत घातली. त्या दिवशी सदाशिवकडून होकार मिळाल्यामुळे ती जेवढी खुश होती, आनंदात होती, तेवढाच हा विषय काढण्यासाठी धैर्य कुठून आणावं या चिंतेने सदाशिव अस्वस्थ होता. दुपारची वेळ होती. घरातली पुरुष मंडळी जेवून पान सुपारी खात बसली होती. सदाशिवचं काळीज विलक्षण गतीने धडधडत होतं. तरीही धैर्य गोळा करून तो वडिलांना म्हणाला, तातांनो, माका लग्नाबद्दल बोलायचा असा. सदाशिवने स्वतःच हा विषय काढावा याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. काही क्षण ते त्याच्याकडे पाहतच राहिले. मग ताता हसत हसत म्हणाले, अरे तू बोलाचे अगोदरच आम्ही त्याचो विचार केलाय. येत्या सोमवारी तुझो दादा जायचो हा मुलगी बघूक. मुली बघूची गरज नाही. सर्वांची नजर टाळीत त्याने सांगितलं. म्हणजे तू बघलंस की काय? दादाने आश्चर्य वाटून विचारलं. होय. सगळे चाट पडले. वर तोंड करून कधीही न बोलणारा सदाशिव स्वतःच्या लग्नाचा विषय काढतोय याचं त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटत होतं. असा बराच झाला. आमचो त्रास तरी कमी झालो. खैची मुली आणि कोणाची? सुषा, शांतपणे त्याने सांगितलं. तिचं नाव ऐकताच डोक्यात हातोडा बसावा तसं तिघांनाही वाटलं. त्याच्याबरोबर लगीन करतलस तू? होय. होय काय होय? संतापून थोरला म्हणाला. डोक्या ठिकाणावरती असा काय रे तुझा? आमच्या अब्रूचा काय खोबरा करूचा ठरवलंस की काय? ओट्यावर पुरुषांचा आवाज चढलेला ऐकून जेवायला बसलेल्या बायका जेवण तशीच टाकून वळीत आल्या. खिडकीतून बाहेरचा प्रकार पाहू लागल्या. अब्रू कित्या जायत? ता काय वायट चालीचा असा? त्याचा वळण असा काय रीत असा? त्याचा बोलण्याने काय वागणार? ता तसा वागता बोलता त्याका कारण असा. असा काय ता? खोचकपणे थोरल्याने विचारलं. त्यांच्या घरात कोण बापयो माणूस नाही. ता तसा नाय वागला तर गावातले टगे त्याका जगाक देतील. तिने सांगितलेला मुद्दा त्याने त्यांच्या तोंडावरती फेकला. अरे पण आपला घराणा खयचा? त्याचा खयचा? ह्या घरच्यो रीती मर्यादा त्याका ठावक असत. गोरा गोमटा दिसला मगे झाला काय? ताता म्हणाले, शिकात रीतभात शिका काही येळ लागत नाही. पण इतको काय वाहलंस त्याच्यावर? मधला प्रथमच तोंड घालीत म्हणाला, दुसरे कोण मिळायचे नाही तुका? मी त्याका सबत दिलंय. कोणाक विचारून? थोरला पुन्हा चवताळला. ती घरात येवचे अगोदर तू बापा शेख भावांका इचारोचो बंद झालंस तर ती घरात इल्यावर काय करशील तू? ता काय नाही. ह्या लगीन आमचा मान्य नाही. आम्ही पसंत करू ते मुली बरोबर लगीन करू तेतुरच तुझा भला असा. ताता म्हणाले, आणि तिच्या बरोबर तुका लगीन करूचा असात तर ह्या घर तुका सोडूचा लागात ह्या लक्षात ठेव. तू घरातून गेलेलो परवडात, पण ती पिढा ह्या घरात इलेली आमका परवडायची नाही. यावर कुणी काही बोलण्याचा प्रश्नच उरला नव्हता.
घरात तणाव निर्माण करून हा विषय त्या दिवसापुरता संपला. सदाशिवने झाला प्रकार सुशाच्या कानांवरती घातला. काही वेळ ती गप्प राहिली. मग विचारलं, तुझं काय विचार असा? कायच कळनासा झाला हा. ह्या बघ सदाशिवा, माझ्यासाठी तू घरदार सोडून वनवासी हो म्हणान मी सांगायचंय नाही. तरी पण माझ्यासाठी घर सोडूची हिंमत असात तर मी तुझे पाठी उभे असय. तू पण मेहनत करणारो असस, मी पण मेहनत करणार असय. उपाशी मराचव नाही, पण काय ठरवशी ता विचार करून ठरवतो. तू माका आवडलं हस आणि मी तुका सबत पण दिलंय. आता काय होयत तो होयत. होय ना, मग हे हरकत नाही. मी लग्नाचे तयारीक लागतय. काय तयारी करूची असा माका पण सांग. तू काही एक करू नको, ता सगळा मी सांभाळतय. तू माझ्या बरोबर लगीन करूक तयार झालंस त्यानंच माका बळ इला हा. दुसऱ्याच दिवशी ती दत्तू भटाकडे गेली. लग्नाचा मुहूर्त काढून आणला. सुशाच्या आणि सदाशिवच्या लग्नाची बातमी दत्तू भटाकडून गावभर झाली. घरातल्यांना कळताच पुन्हा महाभारत घडलं. वडिलांनी आणि भावांनी सदाशिवला घराबाहेर काढलं. तो सुशाकडे आला, म्हणाला, घरच्यांनी माका घराबाहेर काढल्यानी, घराची जमिनीची वाटणी पण मिळाची नाही म्हणान सांगल्यानी तू काही एक काळजी करू नको. ती त्याला धीर देत म्हणाली, मी भाळलंय ता तुझ्या स्वभावावर, तुझ्या घरावर नि जमीन जुंबल्यावरती नाही. ह्या लगीन होतलाच रे. कसा होतला? उदास होत सदाशिव म्हणाला, भावांनी भटाक पण दम दिल्याने हा. तो आता लगीन नाही लावचो. अरे भटांका काय तोटो हा? ह्यो नाही तर दुसऱ्या गावचो भट बघूया आपण. तो येत काय? सदाशिवने विचारलं. पैसो दाखवलो तर नाचत येत. तू आधी इलच तो बस. घोटभर चाय खा. तिने त्याला गरम गरम चहा करून दिला. चहा पिऊन झाल्यावर त्याच्या हातातली कबशी घेता घेता तिने विचारलं, घरातल्यांनी बाहेर काढल्याने आता रवतलच खय? या प्रश्नाने मात्र तो गडबडला. जिच्यासाठी घर सोडलं तिनेच असं विचारावं याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, खय म्हणजे तुझ्या थय? नको. लग्नाआधी माझ्या थय रवलंस तर लोका हसतेत. तू बापयो असस, पुरुषासारखो पुरुष असस. मगे मी काय करू? या खोपाड बांध. लगीन होयपर्यंत तेतूर रव. लोकांका कळाक वया. सदाशिव दिसता तसो साधो नाय हा, जिद्दी हा. त्याला स्वाभिमान जागवणारं तिचं म्हणणं पडलं. दुसऱ्याच दिवशी त्याने सुशाच्या मदतीने पाना फांद्यांची कुटी बांधली. दोघांनीही त्या कुटीकडे अभिमानाने पाहिलं आणि हसलीत. शेजारच्या गावचा भट भरपूर दक्षिणा घेऊन हे लग्न करायला तयार झाला. सदाशिवच्या घरी हे कळताच संताप झाला. त्यांनी लगेच आपल्या भावकीची बैठक घेतली आणि सदाशिवच्या लग्नासाठी कुणीही जाऊ नये असं आवाहन केलं. भावकीने त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांची जी जमीन कुळखंडाने करीत होती त्यांनाही सदाशिवच्या भावांनी सदाशिवच्या लग्नाला जायला मज्जाव केला. घरच्यांनी सदाशिवच्या लग्नात विघ्न आणण्याची तयारी चालवली असली तरी सुशा मुळीच गडबडून गेली नाही. तिने वेगळाच डाव खेळायचं ठरवलं. सदाशिवच्या भावकीचे पुढारी चाय तिथे न्याय करणारे आहेत हे तिला ठाऊक होतं. तिने त्यांच्यापैकी एकेकाला गाठून त्यांना कोंबडी आणि दारूच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या दिवशी संध्याकाळी निमंत्रित एकत्र आले. सुशाने त्यांचं हसून स्वागत केलं. ओट्यावरती मानाने बसवलं. घरात कोंबडी शिजत होती. वडे तळले जात होते. कोंबडी वड्यांचा संमिश्र वास त्यांच्या जिभा ओल्या करीत होता. एवढ्यात सदाशिवही त्यांच्यात येऊन बसला. त्याच्या पाठोपाठ दारूच्या बाटल्या आणि कप घेऊन सुशा देखील आली. सगळा सरंजाम त्यांच्या समोर मांडून ठेवला. सदाशिवचे भाऊबंद हे सारं पाहून पाघळून गेले. केव्हा एकदा बाटली उघडते आणि दारूने भरलेला कप आपल्या समोर येतो असं त्यांना होऊन गेलं. बाटल्या उघडण्यापूर्वी सुशाने विषयाला हात घातला. विचारलं, आमच्या लग्नात येतलास की नाही सदाशिवच्या भाऊबंदांनो? होय तर, एक जण म्हणाला. पण ह्यांच्या घरच्यांनी तुमका मनाई केल्याने हा ना? त्यांनी तसा सांगल्याने हा खरा, पण त्यांचा सांगणं आमका बंधनकारक नाही. आमका पटात ताच आम्ही करतलव. दुसऱ्याने सांगितलं. म्हणजे आमच्या लग्नात तुम्ही येतलास तर यवकच वह्या.
सदाशिव आमचो भावच असा. मगे आम्ही बिनगोर भवन लग्नाचे तयारेक लागाचा, अगदी खुशाल लागाचा. सदाशिवकडे पाहून सुशा हसली. सदाशिवला म्हणाली, घी सगळ्यांका दी वही तितकी. आणखी लागली तर आणूया आपण. मी जातय, जेवणाचा बघतय आता. सदाशिव स्वतः दारू पीत नसला तरी वडिलांना भावांना पिताना तो पाहत असे. कशी ओतावी किती ओतावी त्याला माहीत होतं. तो अगदी सराईतासारखी त्यांची सरबराई करीत होता. भाऊबंद अगदी खुश झाले होते. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम आटोपताच सुशाने जेवणं वाढली. सगळे जेवून तृप्त झाले. निघण्यापूर्वी तिने त्यांचा साखरपुड्याचा दिवस सांगून सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनी ती एकमताने मान्य केली. सुशाने अख्ख्या वाडीला साखरपुड्याचं आमंत्रण दिलं खरं, पण प्रत्यक्षात खाल्ल्या अन्नाला जागून 4-5 भाऊबंद तेवढेच हजर राहिले. घरच्यांनी कुळवाड्यांना आणि इतरांना जाऊ नको असं बजावल्यामुळे इच्छा असूनही ते कुणी साखरपुड्याला आले नाहीत. जे भाऊबंद साखरपुड्याला हजर राहिले त्यांची आणि घरच्यांची वादावादी झाली. भाऊबंदांमध्ये 2 गट पडले. वाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं. लग्नाची तयारी पूर्ण होत आली होती. लग्नाला फक्त 7-8 दिवसच बाकी राहिले होते. साखरपुड्याला सदाशिवच्या त्या भाऊबंदांशिवाय कुणीही हजर न राहिल्याने लग्नाला तरी 4 माणसं येतील की नाही याची सुशाला काळजी वाटत होती. माणसं आली ना आली तरी लग्न होणार हे ठरलेलंच होतं. पण लग्नाला भरपूर माणसं यावीत आणि भरपूर गर्दीत थाटामाटात घरच्यांच्या नाकावर टिचून हे लग्न व्हावं असं सुशाच्या मनाने घेतलं होतं. काय करावं म्हणजे या लग्नाला माणसं जमतील याचाच विचार तिच्या मनात सारखा सारखा येत होता. शेवटी तिला एक कल्पना सुचली. लग्नाआधी 2 दिवस तिने शाहू धनगाराला बोलवून घेतलं. तिने सांगितल्याप्रमाणे त्याने त्याच दिवशी 2 बकरे आणून तिच्या दारात बांधले. शेजारच्या वाडीतील 4 माणसांना जेवण करण्यासाठी बोलावलं. 2 दिवस आधी येऊन त्यांनी जेवणाच्या पूर्व तयारीला सुरुवात केली. सुशाच्या दारात 2 बकरे बांधले आहेत ही गोष्ट गावभर पसरली. ज्यांना खरं वाटत नव्हतं ते येऊन खात्री करून जाऊ लागले. दारात बांधलेल्या बकऱ्यांनी खरोखरच जादू केली. लग्नाला गावातली पोरटोरं, म्हातारे कोतारे, बायका पुरुष यायला सुरुवात झाली. गर्दी खूप झाल्यामुळे सुशाच्या दारातला मांडव अपुरा पडला. लग्न लागताना लोक उन्हात उभे राहिले. अक्षता टाकून झाल्यावर जवळपासच्या झाडांच्या सावलीत जाऊन बसले. बसल्या जागी त्यांना गुळपाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. दुपारी लोकांच्या चढाओढीत पंक्ती उठू लागल्या. जेवणाचं कौतुक करीत लोक पानसुपारी खाऊ लागले. तंबाखूचा बार भरू लागले. वरातीनंतर सदाशिवच्या पर्णकुटीत त्यांची घरभरवणी झाली. मनासारखं लग्न तेही घरच्यांच्या नाकावर टिचून झाल्यामुळे दोघही खुश होती, समाधानी होतीत. लग्नाला 10-12 दिवस झाले होते. वैवाहिक जीवन मज्जेत चाललं होतं. दोघेही एकमेकांवर खुश होतीत. परंतु दिवसभर नुसतं बसून बसून सदाशिवला कंटाळा यायचा. तशात सुशा गेल्या 2-3 दिवसांपासून आईचं आणि सदाशिवचं जेवण करून ठेवून पैऱ्याला जाऊ लागली होती. सदाशिवला रिकाम टेकडा बसायची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे आज उठल्यापासूनच तो उदास उदास होता. बायको पैऱ्याला जाते आणि आपण नुसते बसून असतो हे पाहून लोक काय म्हणतील असे विचार त्याला सतावित होते. इतक्यात भाजी भाकरीची मोटली त्याच्या हातात ठेवीत सुशा म्हणाली, ह्या घेवा तुमचा जेवण. माझा जेवण? आणि बांधलंस की त्याने विचारलं. आजपासून तुमका पण कामाक जावंच असा. कामाक? खै? ती त्याच्या शेजारी बसली. म्हणाली, मी कामाक जाते नी तुम्ही रिकामे बसान राहतास ह्या तुमका बरा दिसत नाही ह्या मी वळखलंय. शिवाय पोटा पानयासाठी काहीतरी करूकच व्हया ना. म्हणान मी 4 दिवसापाठी सबट टाकलंय. कसलो? कोणाकडे? शिवा सुताराकडे. त्याच्याकडे घरांची बरीच कंत्राटा असतात. म्हंटला मी ह्यांका मदतीक तो येत आता. त्याच्याबरोबर जावा. जमात ना? न जमाक काय झाला? खय तरी मेहनतच करूची असा ना. काम मिळाल्याचा त्याला आनंद झाला होता. त्या दिवसापासून तोही कामाला जाऊ लागला.
सदाशिव कामस्व आणि स्वभावाने शांत असल्यामुळे शिवाजी आणि सदाशिवची दोस्ती जमली. यापुढेही दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेऊन टाकला. अगदीच हलकं काम करावं लागत नाही यात सदाशिवही समाधानी होता. सुशा सदाशिवच्या लग्नाला आता 3-3.5 वर्ष होत आली होती. त्यांना 2 मुलगे झाले होते आणि आता तिसऱ्यांदा सुशाला दिवस गेले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनाची पहिली 2 वर्ष अगदी आनंदात गेली होती. परंतु त्यानंतर संसाराच्या वाढत्या पसाऱ्यामुळे ती दोघंही मेटाकुटीला आली होती. म्हातारी आई, 2 लहान मुलं आणि ही दोघं एवढ्यांचा खाण्यापिण्याचा, कपड्या लत्त्यांचा, औषध पाण्याचा खर्च भागवणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं होतं. तशात लागोपाठ बाळंतपण झाल्यामुळे सुशालाही मासे मारायला किंवा मोलमजुरीला जाता येत नसे. एकट्या सदाशिवच्या कमाईवरती घर चालवावं लागत होतं. स्वतःची जमीन नसल्यामुळं, बैल नसल्यामुळे शेतीही करता येत नव्हती. सगळंच विकत घ्यावं लागत होतं. त्यामुळे पैसा काही पुरत नव्हता. परिस्थिती अशीच राहिली तर उद्या मुलाबाळांची उपासमार होईल. त्यांना अंगा खांद्यावर घालायला कपडा मिळणार नाही. त्यांना शिक्षण देता येणार नाही. लोक हसतील. आपल्या नवऱ्याला सुशाशी लग्न करण्याचा मूर्खपणा केला असं म्हणून हिणवतील. मनाविरुद्ध लग्न करून दुःखी झाल्याचं पाहून नवऱ्याच्या घरच्या लोकांना टाळ्या पेटायची संधी मिळेल अशी खंत तिला वाटत होती. सासरच्यांना खिजवण्यासाठी आपण थाटामाटात लग्न केलं. त्यासाठी आईच्या पाटल्या आणि अंगावरून उतरून ठेवलेलं मंगळसूत्र मोडलं. आता आपल्याकडे अडीअडचणीला कामी येईल असं काहीच नाही. आपण जिद्दीने लग्न केलं आहे. आपण कंगाल झालो तर अपयशी ठरलो असं होईल. कुणालाही हसण्याची संधी मिळू नये म्हणून यातून वर येण्यासाठी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असं तिला वाटू लागलं. रात्रंदिवस ती याचाच विचार करू लागली. खाणं पिणंही तिला गोड लागेना. ती निस्तेज झाली, रोडावली. एके दिवशी सुशा सदाशिवला म्हणाली, माझे कमाईचा आता काय खरा नाही. हे तुरसून आता काहीतरी मार्ग काढूकच वयो. कसलो मार्ग काढतलस? मेहनत कमी आणि कमाईची हमी असलेलो. असो कसलो मार्ग असा एक गेलो महिनाभर त्याचोच विचार करतोय. सांग तरी कसलो तो? हात भट्टी लावायची. काय? सदाशिव जवळजवळ ओरडलाच. कित्या काय झाला? तिने शांतपणे विचारलं. तू भट्टी लावतलस नि दारू विकतलस, तेतूर काय झाला? तुझ्या डोक्या ठिकाणावर असा. लोक काय म्हणतील? काय म्हणाचा आता 4 दिस म्हणतील नि मगे गप्प बसतील. तरी पण माका ह्या पसंत नाही. असा काय करतास? बोलणारे काय आमका पैसो अडको देतले, पोराटोरांका कपडे लत्ते देतले, आमचे अडी अडचणी उभे राहतले. मी दारये कापडत पण नाही नि तू दारयेची भट्टी लावतलस. तेतूर काय झाला? पोटा पानयाचो धंदो असा ह्यो. असलो धंदो नको आमका. तर काय दुकान घालतलास? दुकान घालूक भांडवल लागता, चलाकी लागता. ह्या धंद्याक भांडवलाची गरज नाही. तरी पण नको. मग हे संसार चालतलो कसो? माझ्या बापाशीन जमीन जुमलो घेवक नाही नि तुमच्या बापाशीन तुमचा देवक नाही. माझा ऐकाचा नाही हा तुका? असा मी म्हणाक नाही. दुसरो पोटा पानयाचो उद्योग सांगा, मगे मी माझो विचार सोडून देयन. म्हणजे तू आपला ताच खरा करतलस तर हरकत नाही. पण मी काय सांगतय ता ऐकान तरी ठेव. सांगा. तू जर भट्टी लावलंस तर मी घरासून तोंड घेवन जायन. घरच्यांनी घराबाहेर काढल्याने म्हणान हैसरीलास. आता हैसून बाहेर पडान खय जातलास? तिने रागाने विचारलं. आपण हिच्यासाठी घर सोडलं आणि आता हिनेच असं बोलावं याने सदाशिव हबकला. ओट्यावर गुडघ्यात तोंड लपून रडू लागला. ती त्याच्या जवळ आली. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, माझ्या मनात तुमका दुखूचा नाही होता, पण मी तरी काय करू हो. माझ्याच्या नाता पहिल्यासारख्या काम होयत नाही. तुमका पण रोज काम मिळताच असा नाही. घरात एक म्हातारी असा, 2 वाढते जीव असत. तेतूर मी पुन्हा जडा जोखमीचा असे. पटकन हातात पैसो येत तो धंदो करू काय हरकत असा काहीतरी नाही केलं तर हेतूरसून आपण वर कशी येतलव. ह्या धंद्यात 4 पैसे कनवटीक लागतील.
जमिनीचे 4 कुणगे कोपरे घेवक घावतेत. अंग मेहनतीची कामा रोज कशी मिळतील आणि किती दिवस झेपतील. तुम्ही निमी करू, पण आमच्या पोरांनी पण ताच करायचा. त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवक नको. जलम देवन त्यांका काय अशीच वाऱ्यावर सोडूचे असतात. पण ह्या धंद्याक लोक बरो म्हणत नाही गो. सदाशिवने मुद्दा मांडला. खयच्या धंद्याक बरो म्हणतात सांगा. खयच्या धंद्याक बरो म्हणतात? दुकानदारी करतात त्यांका पण लोक तागडी मारतात. मापात पाप करतात. महालात भेसळ करतात. लबाडी करतात असा म्हणतातच ना. आणि दारायचो धंदो करणाऱ्यांका काय लोकांनी गावाबाहेर ठेवल्याने हा. त्यांच्या घरादारा कुडबस करतातच ना. उलट तुमच्या आमच्या पक्षास त्यांकाच मान लय हा. ह्यो धंदो करून लोक पैसे कमावतच ना. मग आपण कमावले तर काय झाला? आपल्यासाठी नाही, आपल्या पोरांसाठी काहीतरी करूकच व्हायाना. सदाशिवला तिचं म्हणणं पटत होतं. पण आपली बायको दारूभट्टी लावणार हा विचारच त्याच्या पचनी पडत नव्हता. तो म्हणाला, उद्या लोक माका विचारतील त्यांका मी काय सांगाव. त्यांका काय विचारूचा असा ता माका विचारूक सांगा. मी उत्तर देयन. तुम्ही तुमच्या मनाक अजिबात लावण घेऊ नको. तरीही त्या दिवशी तो उदास उदास होता. सुशाशी लग्न करून आपण चूक तर केली नाही ना, असे विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. सकाळी लवकर उठून सुशा तालुक्याला गेली होती. अशा अवस्थेत कुठे जातेस, कशासाठी जातेस? हवं तर मी सोबत येतो असं तो तिला म्हणाला होता. पण एका कामासाठी जाते. आल्यावरती सांगेन तुम्ही येऊ नका असं तिने सांगितलं होतं. कशासाठी जाते ते न कळल्यामुळे तो विचारात पडला होता. त्याची सासू आजारी असल्यामुळे दोन्ही मुलांना सांभाळण्याचं काम त्याच्यावरच येऊन पडलं होतं. मुलं त्याला आवडत असली, त्यांच्यावरती त्याचं प्रेम असलं तरी त्यांना सांभाळायचा त्याला विलक्षण कंटाळा यायचा. त्यामुळे सुशा गेल्यापासूनच ती केव्हा येईल याची तो वाटच बघत होता. दुपारी 3च्या सुमारास सुशा घरी आली. तिच्या चेहऱ्यावर उन्हातून आल्याचा त्रास वा थकवा मुळीच जाणवत नव्हता. उलट ती ताजी तवानी दिसत होती. घरी आल्यावर तिने हातपाय धुतले आणि सरळ देवघरात जाऊन देवाला नमस्कार केला. सदाशिव हे सगळं चकित होऊन पाहत होता. देवान माझा काम केल्यान, ती सदाशिवला म्हणाली. कसल्या कामात गेलस? पुढच्या गुरुवारपासून भट्टी लावतलय. त्यासाठी पोलिसात गेले. साहेब बरो होतो. त्याका सगळी परिस्थिती सांगलय. तो कबूल झालो. हप्तो पण लय नाय हा. कसली परिस्थिती सांगलस तू? असा ती म्हटला, अशे परिस्थितीत लगीन केलंय. माझा जमीन जुमलो नाय. कोणाचीही मदत नाय. गोवाचे भाव दुरावले. माका भाऊ बहीण कोण नाय. आता तुम्ही भावासारखे माझे पाठी उभे राहा तर माझो संसार चलतलो. येतना कुंभाराक मडकी सांगा निलय. मोरजकारा गुळ सांगलय. उद्या सांजेपर्यंत सगळा जमा होयत. तुला माहिती हा भट्टी लावाची? नाय. माझ्या बापाशीन पण कधी बघल्यानी नाय. मगे पारकराच्या सुबल्याक सांगलय. तो आधी दाजीचे भट्टेवर काम करी. भट्टेचा तो सांभाळीत. भट्टी लावतलच खय? घरात? नाय. सातीवनाच्या रानात. थय गाळायची नि शिमेवर सावरी बुडी इकायची. सगळा पलान तयार असा. बघा, माका भीती वाटता हा ह्याची. भीती असता पोलिसांची. त्यांका धारवलं हय. आता कसली हो भीती? ज्यांचे धंदे चालू असतात ते गप्प बसतीत. काय करतले? त्यांच्या बापाशीची मक्तेदारी असा. आम्ही काय त्यांच्या गिरायकांका बोलावून आणतलो? ती आपले मर्जन्य आपल्या पायांनी येतली. सदाशिवने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि खयात जाऊन बसला. आपण धंदा सुरू केल्यामुळे इतर धंदेवाले अस्वस्थ आहेत अशा बातम्या गिऱ्हाईकांकडून तिच्या कानांवरती येत होत्या. त्या बातम्यांकडे तिने फारसं लक्ष दिलं नाही. स्पर्धा सुरू झाल्यावर या गोष्टी अपरिहार्य आहेत ही ती समजून होती. परंतु सदाशिवच्या घरातही नाराजी आहे आणि त्या घरी काहीतरी कट शिजतो आहे अशी बातमी तिच्या कानावरती आली. त्या घरातून आपल्याला विचारायला कोण येतो किंवा ते लोक काय करतात याची उत्सुकता तिला लागून राहिली होती. तिला हे कळलं आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी एका सकाळी त्या घरचा गडी आला. सदाशिव कामाला जायची तयारी करीत होता. काय रे, वाट चुकलंस की काय?
पुढे होऊन सुशाने त्याला विचारलं, नाही गे, तातांनी धाडल्यानी माका. कित्या? सदू भाऊंका बोलावल्यानी हा. सगळे खुशाल असत ना? होय, मगे बोलावल्यानी कित्या? ठावक नाही हा. आजच्या आज यवक सांगल्यानी हा. घरातून बाहेर काढल्यानी ना? आता कित्या बोलवतस? तिने रागाने विचारलं. एवचे नाही म्हणान सांग जा. गडी गेल्यावर मघापासून चुळबुळ करणारा सदाशिव म्हणाला, असा कित्या सांगलस? कित्या बोलावल्याने कोणाक ठावक? बोलावून काय राज्य नाही देतले. बायकोक धंदो बंद करूक सांग म्हणान सांगासाठी बोलावल्याने असतला. कशावरसून? सदाशिवने विचारलं. मी कोणाच्या घरादारात जायत नसलय, तरी गावातल्या घरादारात काय चालला हा ता माका हय बसल्या बसल्या कळता. तुझा आपला काहीतरीच गो. तिचं म्हणणं सदाशिवला पटलं नाही. ह्या बघा, तुमका तुमच्या घरातल्यान कोणी धंदो बंद करण्याबद्दल सांगल्यान तर स्पष्ट सांगा. म्हणाचा, माझे जमिनीचो हिस्सो देवा मगे ती धंदा बंद करीत. माझे पोर काय हवा खावन जगाचे नाय. फुकटची कोणाची दादागिरी नको. सदाशिवने ऐकून घेतलं आणि कामाला जाण्यासाठी तो बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी थोरला सदाशिवच्या कामाला जायच्या वाटेवर येऊन त्याची वाट बघत उभा राहिला होता. सदाशिव जवळ येताच त्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि विचारलं, इतकी कसली मस्ती इली हारे तुझे बायकोक? तू काय बायकोचो बैल झालंस की काय? तिना नको जाव म्हटल्या बरोबर इलस नाही तो? काय काम होता? पुढच्या वाटेकडे पाहत सदाशिवने विचारलं. आमका मान वर करून जगाक द्यायचा नाही असा ठरवलास की काय रे तू? काय झाला? काय झाला तुका ठावक नाय? ती दारू काढता म्हणान लोक आमका हसतात. तिला सांग दारेचो धंदो बंद कर म्हणान. धंदो बंद करून आम्ही खायाचा काय? जगाचा कसा? माझो जमिनीचो वाटो देवा मगे धंदो बंद करतव. वाटो बिटो काय बी मिळायचो नाय. कित्या? मी तुमच्या कुटुंबातलो नाय? तिच्या बरोबर लगीन केलंस तवाच तुझो आमचो संबंध तुटलो. मगे धंदो बंद करूक सांगतस तो खयच्या नात्यान? या अनपेक्षित आणि रोखठोक प्रश्नाने थोरला गडबडला. म्हणाला, तिच्या बरोबर लगीन केल्यापासून बोलाक पण शिकलस असा दिसता हा. आमच्या घराण्यात असला काम कोणी केल्यानी नाय. अरे पूर्वजांका काय वाटात? ते सराप देतीत. पोरा टोरांचा भला होवचा असा तर ह्या बंद करा म्हणाचा. थोरला बजावून निघून गेला. उगाच कटकट नको म्हणून सदाशिवने थोरला भेटल्याचं घरी सांगितलंच नाही. रात्री जेवायला बसल्यावर सुशाने त्याला विचारलं, काय म्हणत होते भाऊ तुमचे? सदाशिव चमकला. कुणीतरी थोरला भेटल्याचं तिला सांगितलं असावं हे त्याच्या लक्षात आलं. सुशाकडे पाहून तो हसला. म्हणाला, मानलंय हा तुका? ता कित्या म्हणान? तू सांगलस ता खरा झाला. धंदो बंद करूक सांगत होतो थोरलो. तू सांगाक सांगलस ताच सांगान टाकलंय. जमिनीचो वाटो देवा धंदो बंद करतव. असा तुम्ही थोरल्यांच्या तोंडावर सांगलाच? अविश्वास वाटून तिने विचारलं. म्हणजे सोडतय की काय? मी थय हजर व्हाया होतय. तू असतस तरी ताच सांगणार होतय. त्याच्यासाठी नाय शब्दाक उत्तर देताना माझो सरदार दिसता कसोता बघूसाठी. काय तरीच काय. हसून भाकरीचा तुकडा मोडीत तो म्हणाला, कधी बोलवल्यानी हा तुमका? बोलवतले किती आता? जमिनीचो हिस्सो घेवक. ते कसले देतले? काय मिळाचा नाही म्हणालो. त्या सगळा झाला ता माका इल्याबरोबर सांगलाच नाही की त्या? इसारलय. इसारलाच काय सांगायचाच नाही होता. शेवटाक तुका कळलाच ना? हसत हसत त्याने विचारलं. अंदाजान मी धोंडो टाकले म्हणान कळला. म्हणजे तुका कोणी सांगाक नाही होता? नाय. आपण तिच्या डावपेचामुळे फसल्याचं त्याच्या लक्षात आलं. बायकोच्या हुशारीवरती खुश होऊन तो स्वतःशीच हसला. सदाशिवला घराबाहेर काढल्याला आता 4 वर्ष उलटून गेली होती. त्याच्या आईचं काळीच त्याला भेटण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी तुटत होतं. वाडीतच असल्यामुळे तो कधी ना कधी कुठेतरी जाता येताना लांबून दिसायचा. पण पुढे होऊन त्याला भेटता येत नसे की हाक मारून बोलवता येत नसे. सणासुदीच्या दिवशी तर जेवताना डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागायच्या. ताटातलं गोडधोड अन्नही बेचव लागायचं. सदाशिवला त्याच्या मुलांना डोळे भरून पाहावं, त्याच्याशी सुखदुःखाचे 4 शब्द बोलावेत असं तिला खूप वाटायचं. पण अशा गोष्टींना घरच्यांचा विरोध होता.
तरीही धीर करून ती एके दिवशी लपत-छपत सदाशिवच्या घरी आली. आपली आई आलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. पुढे येऊन त्याने तिला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. बोलायला सुचेना, मिठीही सोडवेना. भावनांचा आवेग ओसरल्यावरती सदाशिवने तिला आपल्या बाजूला बसवलं. जवळच असलेल्या त्याच्या मुलांना तिने जवळ घेतलं. त्यांचे मुके घेतले. अंगा खांद्यांवरून हात फिरवला. आवशीसारखे गोरे गोमटे झाले हत. सुशाकडे पाहून ती म्हणाली. सुशा हसली. यवक दिल्याने कसा तुमका, तिने विचारलं. यवक कसले देतले, गपची दिलंय. आता कळला तर माका शिल्लक ठेवचे नाही ते. की त्या झिलाकडे जिलास ना. कसलो गो, काफिर ते जाते वाळागतहत. झिल पण तसलेस ने बापूस पण तसलोच. तुझ्या बरोबर लगीन केल्यान म्हणान ह्याच्यावरती राग. राग असता नाय असा नाय, पण इतकी वर्षा. एक जन्म दातो हा नि दोघ जण पाठीक पाठ लावून इलेहत. पण यकाक पण दयामया नाय. पण माझो सदाशिव मात्र त्या सगळ्यांपेक्षा निराळू. म्हणानच माझ्या मनात भरले. ती हसून म्हणाली. यावर सगळीच हसलीत. चहा पाणी झाल्यावर तासाभराने ती जायला निघाली. सदाशिवने मुलांना तिच्या पायांवरती घातलं. मग दोघांनीही पाया पडून तिचा आशीर्वाद घेतला. निघताना तिने सुशाला जवळ घेतलं. म्हणाली, माझो सदाशिव भोळो हा, त्याका संभाळ बाई. ती सदाशिवच्या घरी गेली असल्याचं घरात कुणीतरी सांगितलं. त्यामुळे घरातलं वातावरण तणावपूर्वक होतं. सगळे ती परतण्याचीच वाट पाहत होते. ती परतताच तिघांनीही तिला फैलावर घ्यायला सुरुवात केली. वाटेल तसं बोलू लागले. घराची पायरी चढू नकोस म्हणून सांगू लागले. सदाशिवच्या वडिलांनी तर घराच्या दारातून तिला फरफटत खळ्यात आणून टाकलं. खळ्यातल्या दगड धोंड्यांवरून ओढली गेल्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी खरचटून रक्तबंबाळ झाली. ती रडू लागली. आरडाओरडा ऐकून लोक जमले. त्यांनी एक वेळ तिला माफ करून घरात घ्या म्हणून सांगितलं. पण थोरल्याने, हा आमचा घरगुती मामला आहे, तुम्ही त्यात पडू नका, असं त्यांना सांगितलं. रात्रभर म्हातारी खळ्यातच उपाशी पोटी पडून होती. कुणालाही तिची दया आली नाही. रात्रभर तिला साथ दिली ती त्यांच्या घरच्या कुत्र्याने. सकाळी उठल्यावर म्हातारी अस्ताव्यस्त पडल्याचं त्यांना दिसलं. थोरला पुढे झाला. तिला हलवलं. ती बेशुद्ध पडली होती. तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु त्यात यश आलं नाही. गावातल्या डॉक्टरला बोलावण्यात आलं. त्याने ताबडतोब मालवणच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तिला हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. औषधोपचार सुरू झाले, पण ती औषधांना प्रतिसादच देत नव्हती. 8-9 दिवस बेशुद्ध अवस्थेत काढल्यावर तिने जगाचा निरोप घेतला. पिंडदानाच्या दिवशी घरात धार्मिक विधी चालू होते. पाहुणे सोयरे, भाऊकी, शेजारी पाजारी मंडळी जमली होती. इतक्यात सदाशिव आणि सुशा येताना दिसली. कुणीतरी ते थोरल्याला सांगितलं. त्याचं पित्तच खवळलं. भटाच्या पुढ्यात धार्मिक विधींसाठी बसलेला थोरला तसाच उठला आणि दारात उभा राहिला. खबरदार, या घराचे पायरेवर पाय ठेवशीत तर, त्याने सदाशिवला सांगितलं. सदाशिवने सुशाकडे पाहिलं. आम्ही या घरात रवा केवक नाय असं, पिंडाच्या पाया पडा केलं, सुशाने सांगितलं. काही एक पिंडाच्या पाया पडायचा नाय. की त्या आमची कोणच नाय होती ती, हे पण झिलच ना तिचे. सासूबाईच्या कार्याक झालेल्या खर्चाचो हिस्सो पण देवक तयार असाव आम्ही. ठावक असाले पैसेवाली झालंच ती. आमका तुमचे पैसे पण नको नि संबंध पण नको. ह्या बघा, कार्यात वगीच इग्न आणू नको. तुमची काय भांडणं असतील ती मगे भांडाक येतील, पण हे घडी आमका पिंडाच्या पाया पडाक देवा. आम्ही जेवक पण थांबाचव नाय. पाया पडान इल्या पावल्यांनी परत जाव. घराची पायरी चढायची नाय म्हणान एकदा सांगले ना तुमका. बरा, माका नाय, पण तुमच्या भावाक, तिच्या झिलाक तरी पाया पडाक देवा. त्याका पण नाय, चलत रवा. आमचा कार्य थांबला हा, मधला पुढे येत म्हणाला. मग तिने जमलेल्यांना त्यांची समजूत घालण्याची व पिंडाच्या पाया पडू द्यायला सांगण्याची विनंती केली. परंतु 50-500 लोकांपैकी कुणीच काही बोललं नाही. ते पाहून थोरल्याच्या चेहऱ्यावर खुशी उमटली. आधीच दिरांच्या आडमुठेपणाने सुशाला आलेला राग लोकांच्या गप्प बसण्यामुळे अधिकच उफाळला.
तरी तो मनातच दाबून ती पुन्हा एकदा थोरल्याला म्हणाली, ह्या बघा, पिंडाक नमस्कार करूचो अधिकार जितको तुमका असा तितकोच ह्यांका पण असा. अधिकार गेला उडत, मी मानित नाही असा पदर कमरेला घट्ट बांधत तिने विचारलं. मग हे आता कोणाची हिम्मत असा त्यांना माका आडावून दाखवचा. असं म्हणत ती पुढे झाली. तिच्या चेहऱ्यावरची जरब, तिचा आवेश पाहून थोरला हादरला. मघापासूनचा त्याचा ताठा अभिनिवेश कुठल्या कुठे पळाला. ती ताठ मानेने त्याच्या अंगावरून आत गेली, तरी बघत राहण्यापलीकडे तो काही करू शकला नाही. घरातल्या इतर जावा बसल्या होत्या, त्यांच्या बाजूला जाऊन ती बसली. सदाशिव सुद्धा आपल्या भावकीतल्या लोकांबरोबर जाऊन बसला. मघापासून तिष्ठत बसलेल्या भटजीने थोरल्याला हाक मारली. म्हणाला, लवकर या, उरलेले विधी आटपून घ्या, मंडळी खोळंबली आहेत. थोरला मुकाट्याने जाऊन भटजी समोर बसला. विधी पूर्ण झाले. सदाशिव सुशाने पिंडाला नमस्कार केला. सुशा ताठ मानेने आली आणि जेवायला न थांबता ताठ मानेने निघून गेली. थोरला मात्र अपमानित झाल्याने खाली मान घालून वावरत होता. हात दाखवून अवलक्षण करून घेतल्यामुळे पाहुण्या सोयऱ्यांसमोर आपली नाचक्की झाल्याची टोचणी त्याला लागून राहिली होती. मदला फारसा बोलत नसे, पण तो शीघ्रकोपी होता. पटकन चिडायचा. त्या दिवशी त्यांच्या शेताला लागूनच शेत असणाऱ्या दत्तूचं आणि त्याचं शेताच्या मेरेवरून भांडण झालं. शब्दावरून शब्द वाढला. मधल्याचा राग अनावर होऊन त्याने जवळच पडलेलं लाकूड उचलून दत्तूच्या डोक्यात घातलं. तो रक्ताने माखून गेला. बराच रक्तस्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्या लोकांनी धावपळ करून त्याला दवाखान्यात नेलं. पोलीस केस झाली. खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून पोलीस मधल्याला पकडून घेऊन गेले. घरात रडारड सुरू झाली. थोरला पोलिसांच्या पाठोपाठ तालुक्याला गेला. त्याला सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला, पण त्यात त्याला यश मात्र आलं नाही. मधल्याला पोलीस कोठडीत अडकून पडावं लागलं. त्याच्या बायकोने तर रडून रडून आकांत तांडव मांडला होता. काय होणार या भीतीने घरातली सगळीच हबकून गेली होती. रात्री त्यांच्या भावकीतली काही मंडळी विचारपूस करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी त्यांच्या घरी जमली. मधल्याला तुकारामाला सोडवण्यासाठी काय करता येईल याची चर्चा सुरू झाली. आत्तापासूनच त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर काही वर्ष तरी तो तुरुंगात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. इतक्यात बाबाराव म्हणाले, याकच माणूस त्याका सोडवून आणीत. कोण? नाव सांगा, मी सकाळी जावन त्याका भेटतय. थोरला म्हणाला. सुशा. थोरल्याचा चेहराच पडला. दारईच्या धंद्यामुळा त्याची पोलिसात वळख असा. आणल्यात तर तास त्याका सोडवून आणीत. नाही जमाचा. मी त्याच्या दारात जावचय नाही नि त्याका सांगाचय पण नाही. मगे तुकाराम 6-7 वर्षांसाठी खडी फोडू गेलोच समाज. त्या दत्तूचे भाव मुंबईसून यवचे अगोदर काय करूचा असा ता करा. एवढ्यात मधल्याची बायको रडत रडत दारात उभी राहिली आणि सुशाला मधल्याला सोडवून आणायला सांगा म्हणून सांगू लागली. काय करावं ते थोरल्याला कळेच ना. गेलं तर नाक मुठीत घ्यावं लागतं, नाही गेलं तर भाऊ अडकतो. अशा कैचीमध्ये तो सापडला. विचार करता करता त्याला मार्ग सापडला. तो मधल्याच्या बायकोला म्हणाला, ह्या बघ, आईच्या कार्यादीस काय झाला ता तुका ठावक असा. तेव्हा मी सांगितलंय तर सुशा ऐकात असा माका वाटत नाही. उलट आमका आणखी त्रास देऊसाठी तो पोलिसांका उलटा सुलटा काहीतरी सांगत. तेव्हा मी सांगतय ता ऐक. उद्या सकाळी तू स्वतः तिच्याकडे जा आणि मदत करूक सांग. थोरल्याने आपल्या गळ्यातलं घोंगडं क्लुप्तीने तिच्या गळ्यात मारलं. मधल्याची बायको सकाळी 8:30च्या सुमारास सुशाच्या घरी आली. सुशा वेणी फणी करून कुठेतरी जायच्या तयारीत होती. तिला पाहताच सुशाने विचारलं, यवा जाऊबाई, आज इकडे कशी काय वाट चुकलास? तुका ठावक नाही हा सुशा? तिने विचारलं. काय ता? माहीत असूनही सुशाने विचारलं. ह्यांका पोलिसांनी पकडून नेल्याने हा. कल थोरले गेले सोडवू कानूक, पण नाही सोडल्याने. म्हणान तुझ्याकडे इलय. माझ्याकडे कित्या? तुझी पोलिसात वळख असा ना? होय होय, असा असा. त्यांका सांगान ह्यांका सोडवून आण. आणीन, पण एके अटीवर. काय अट? पैसे वहे तर देवक सांगतय. पैसे नको.
देवाचे दयेन माझ्याकडे सगळा असा. घरचे कोणतरी वडीलधारे इलेनी माका सांगल्यानी तर मी त्यांका सोडवून आणीन. बायल माणसाच्या सांगण्यान नाय. ते कोण येतील असा माका वाटत नाय. निराश होत ती म्हणाली. मगे माझो नायलाज असा. असं सांगून ती आवराआवर करू लागली. मी तुझ्या पाया पडतय बघ सुशा. पाया पडाक मी काय देव नाय हा. सांगले तो निरोप घरात सांगा. चला माका जावक उशीर व्हता हा. महालानुक जावचा हा नवाचे गाडयेन. परत कधी येतलस तू? डोळ्यांत पाणी आणून तिने विचारलं. 12चे गाडयेन. तुझे घरचे करते सवरते दुपारी सांगा किले तर मी 2:30चे गाडयेन जायन सोडवून आणीन. असं सांगून ती निघाली देखील. मानापमानाच्या नाटकामुळे आपला थोरला दीर किंवा सासरा हिच्या घरी येऊन हिला सांगतील ही शक्यता खूप कमी होती. ती रडत रडत घरी गेली. तिचा निरोप सांगून ओक्साबोक्शी रडू लागली. थोरला विचारात पडला. आपण खिंडीत सापडलोय. आता ती आपण तिला दिलेल्या वागणुकीचं उट्ट काढणार हे त्याने ओळखलं. पण परिस्थितीच अशी आली होती की नाक मुठीत धरून तिच्या घरी जाणं भाग होतं. पोलिसातलं प्रकरण अधिक पुढे गेलं तर त्यात गुंतागुंत होण्याची शक्यता होती. त्यात पैसा आणि अब्रू दोन्हीही गेले असते. शिवाय मनस्ताप झाला असता तो वेगळाच. 2च्या सुमारास थोरला तिच्या घरी आला. मुलं ओट्यावरती खेळत होतीत. सुशाची आई जवळच बसली होती. थोरल्याला पाहताच तिने त्याला बसण्यासाठी कांबळं दिलं. सुशाईला त्याने विचारलं. नाही अजून. 12चे गाडयन येवचा होता ना? होय, पण गाडी चुकलीशी दिसता हा. 2:30च्या गाडीने आली तर थोड्या वेळात येईल म्हणून तो तिथेच बसून राहिला. बसल्या बसल्या घर न्याहाळू लागला. दारूच्या धंद्यावर तिने काही जमीन घेतली आहे हे त्याला माहीत होतं. स्वतःला दागदागिने केल्याचंही त्याने ऐकलं होतं. तीच समृद्धी या घरातील वस्तूंमधूनही दिसत होती. एकंदरीत तिने चांगलाच जम बसवला असल्याचं त्याच्या लक्षात आलं. इतक्यात ती येताना दिसली. तो मान खाली घालून बसला. ती गालातल्या गालात हसली. ओट्यावर आल्यावर विचारलं. कधी शेलास? झाली 10 मिनिटा. तिची नजर टाळून तो म्हणाला. बसा बसा. चाय ठेवतय. चाय नको. तुका उशीर जायत. उशीर कसलो? माका खय जावचा हा. तुकारामाक सोडवून आण त्याने सांगितलं. आणलंय. ते इतक्यात पोचले घरात. हे ऐकताच थोरला तिच्याकडे बघतच राहिला. सकाळी जाऊबा इली तेव्हा तुम्ही सांगाचे अगोदरच मी त्यांका सोडवून आणूसाठी बाहेर पडलंय. तुम्ही आमका आपली मानलाच नाही तरी आम्ही तुमका आपली मानतव. त्याला सुनावण्याची संधी तिने साधली. थोरला खजील झाला. मोठे उपकार असत तुझे आमच्यावर. उपकार कसले? लोकांसाठी केला तर उपकार, आपल्यासाठी केला तर उपकार कसले? बरा जातय मी. तो उठला. वायच थांबा. तिने मुलांना त्याच्या पायांवर घातलं. स्वतःही पाया पडली. तो निघून गेला. आज थोरल्याला नमवल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती विलसत होता. मधल्याला आपला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं. एका गंभीर गुन्ह्यातून सुशाने त्याला सोडवून आणलं होतं. दत्तूला औषध पाण्यासाठी पैसे देऊन पोलीस केस मागे घ्यायला लावली होती. एकंदरीत प्रकरणातून मधला पूर्णपणे सुटला होता. तिच्या या कामगिरीने तो प्रभावित झाला होता. आपण व आपल्या घरच्यांनी सुशा आणि सदाशिववरती केलेल्या अन्यायाची त्याला तीव्रतेने जाणीव झाली होती. एवढंच नव्हे तर आपल्या तडफदार भाऊजईचा त्याला अभिमानही वाटत होता. रात्रीची जेवण झाल्यावर मधल्याने घरातल्या सगळ्यांना ओट्यावर बोलावलं. म्हणाला, आज सुशा जर नसता तर आणखी 5-6 वर्ष माका घर दिसला नसता. शिवाय कोर्ट कचेरीत पैसो गेलो असतो तो निराळूच. त्याचे आमच्यावरती डोंगरा इतके उपकार असत. दुसरी तिसरी कोण असती तर आमच्यावरती सूड उगवूचीही संधी सोडल्यानी नसती. माका सोडवूच्या ऐवजी आणखी अडकवूसाठी आपले वळकीचा उपयोग केला नसतो. खरा काय नाही. पण कुणीच काही बोललं नाही. सुशाचे उपकार स्वीकारणं त्यांना कठीण जात होतं. मी बोलतय ता खरा की नाही दादा तातांनो? मधल्याने पुन्हा विचारलं. खरा हा. दोघेही म्हणाले. म्हणान माका याक सांगाचा हा. सांगाव? सांग. थोरला म्हणाला. सदाशिवाक आणि त्याच्या बायका पोरांना आपल्या घरात आणूया. पण हा प्रस्ताव कुणाला पसंत पडलेला दिसला नाही.
माझा म्हणणं कोणाकच मान्य नाही, सर्वांवरून नजर फिरवीत त्याने विचारलं. मान्य नाही म्हणजे असा तुकारामा? सुशा दारू काढता, वाळार जाऊन मासे मारता, मासे इकता, ह्या सगळ्या ह्या घरात चलाचा नाही. ताता म्हणाले. ह्या घरातीला तर ह्या सगळ्या करूची त्याका गरजच काय हा? गरज नाही ह्या खरा, पण ता सोडल्यानंतर तुमका मान्य असा? तातांनी आणि थोरल्याने एकमेकांकडे पाहिलं. मग थोरल्याने थोडी चुळबुळ केली आणि म्हणाला, ता असा फटकळ, कोणाक काय बोलता, तसाच ह्या घरात वागला तर बायल माणसांचा पटात. बायल माणसा अशी असात कितीशी. वहिनीनी माझी बायको तिच्या बरोबर पटवून घेयत, नाही तिका घेवचाच लागत. आता वहिनींचा कायता तूच विचार. अरे त्याका कोणाकडे नमता घेवची सवय नाही. ता ह्या घरात इला तर इनाकारण किलेस होतलो. तुका सोडवून त्यांना उपकार केल्यान ह्या खरा, पण त्याची जाणीव ठेवन कधीतरी त्याका पैशा अडक्याची, कपड्या लत्त्याची मदत कर. आम्ही काय नको म्हणतो, तातांनी सांगितलं. परंतु तुकारामाला हे पटलं नाही. तो म्हणाला, त्यांका असले मदतीची गरज नाही. तिका घरात आणूचा नसा तर त्यांचो जमिनीचो हिस्सो त्यांका देवा. वाडवडिलांची जमीन असा, मी किंवा तुम्ही कमावलेली नाही. मी जित्तो असापर्यंत जमिनीचे हिस्से होवचे नाही. माझे पाठीमागे काय वाटात ता करा. तातांचा हा आडमुठेपणा त्याला आवडला नाही. माझ्या जाग्यावर तुम्ही असतास तर तिच्या उपकारांची किंमत तुमका कळली असती. माका सोडवून आणूच्या बदल्यात तिना जमिनीचो हिस्सो मागल्या नसतो तर तुम्ही झक मारीत दिला असतास की नाही? काय जावंदे तुकारामा खडी फोडूक म्हणान गप बसला असतास? नाही ना. पण तिना कसलीही अपेक्षा करू नाही. उलट दत्ताक औषध पानयाक पैसे दिल्यान, केस पाठी घेवक लावल्यान, यष्टीचा तिकीट काढून घरापर्यंत आणून पोचवल्यान. तुमका जर सदाशिवाक घरात पण घेवचा नसात नि हिस्सो पण देवची नसात तर मी पण घराबाहेर पडतय, असं सांगून तो उठला. बायकोला म्हणाला, यवचा साथ तर तू पण चल गो. ती उठली. ते पाहून तातांनी विचारलं, तू खय जातस? ते जातीत थय. त्याका या कळत नाही, तुका पण नाही कळत, आणि जातलास खय? इतकी दुनिया पडली हा. खय्यव जागो थारो गावात, पण ज्या घरात केलेल्याची किरया नाही त्या घरात माका आता रवाचा नाही. तुकारामा, वरमून तातांनी हाक मारली. तुझ्या मनासारख्या भवन दे, त्याका हिस्सो देवण टाकू. तुकारामाला समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच तुकाराम सदाशिवच्या घरी गेला. इकडचं तिकडचं बोलल्यावरती म्हणाला, सदाशिवा, तुका जमिनीचो हिस्सो देवची ठरवल्यानी हा. कोणी? तिने विचारलं. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच. ह्या बघा भाऊजींनो, आमका तुमचं हिस्सो नको. हिश्शासाठी मी तुमका सोडवून आणूक नाही. तुमका सजा झाली असती तर तुमच्या ह्या भावाक चैन पडली असती, नीज लागली असती. माका सांगल्यानी नसता, दिसाक दिल्यानी नसता, पण हे भुतूर रडत रवले असते. काय झाला, किती झाला तरी रक्ताचा नाता असा तुमचा. पण तू सोडवून आणलंस म्हणान आम्ही हिस्सो देत बसा नाही. आमची चूक आमका कळली. आम्ही हिस्सो काय लोकाक देत नाही हव, भावाकच देतव. भाव काय आज अचानक झालो? भाऊजींनो, माका आता बोलाक लावा नको. ती म्हणाली, म्हणजे आमची चूक सुधारूची पण संधी तू आमका देतलच नाही तर? चूक सुधारू नको असा मी म्हणत नाही. सुधारा. कल थोरले इले, आज तुम्ही इलास. असेच येत जात राहुलास, बोलान चालान राहुलास तरी मॉप झाला. मधला निरुत्तर झाला. मग निघण्यासाठी उठत म्हणाला, ता घर पण तुमचाच असा, तुम्ही पण येत जात राहावा. तो निघून गेल्यावर सदाशिव सुशाला म्हणाला, तुझ्यामुळा माझे भाव माका परत गावले, घर जवळ इला. अहो भावकी तोडून कसा चलात? आपल्या पोरा टोरांका पण एकामेकाचो आधार व्हयोच ना. आम्ही किती दिस पुरतलव? सदाशिव आपल्या बायकोकडे कौतुकाने पाहत राहिला. ते कौतुक होतं तिने आपला स्वाभिमान राखून कुटुंबाशी सख्य जोडल्याचं.